26/11चा आरोपी दहशतवादी तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी, तर दिल्ली विशेष न्यायालयामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने मागितली होती 20 दिवसांची कोठडी। अमेरिकेच्या कोर्टाने अनुमती दिलेल्या कलमानुसारच तहव्वूर राणावर खटला चालण्याची शक्यता। अमेरिकेमध्ये खटला चालला असताना भारतात खटला का? तहव्वूर राणाने उपस्थित केला होता सवाल। मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा भारतात, मात्र पाकिस्तान राणापासून झटकले हात। तहव्वूर राणाचा पाकिस्तानशी आता संबंध नाही, राणा हा कॅनडाचा नागरिक, पाकिस्तानचं स्पष्टीकरण। एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार मंगळवारपर्यंत देण्यात येणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर वित्त सचिवांचं आश्वासन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। उद्या सकाळी जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगड किल्ल्याला देणार भेट। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार। अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये घोषणा होण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या नाशिकमध्ये निवासस्थानासमोर मशाल पेटवत करणार आंदोलन। प्रशांत कोरटकर आज बाहेर येण्याची शक्यता। सशर्त जामिनानंतर कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी कोरटकर अद्यापही जेलमध्येच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।